पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. धन्यवाद येशू. तुम्ही जेव्हा येशूला प्रभू म्हणून स्वीकार करताय, तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी सोडायला तयार होऊन त्याची पूजा करायला तयार होत आहे. हालेलुया. पूजा करणं म्हणजे काय? पूजा करणं म्हणजे काय? हालेलुया. पूजा करणे या शब्दाचा अर्थ इंग्लिश मध्ये वर्शिप, अडोर. हालेलुया. या आराधना करणे म्हणून बोललं तर त्याचा अर्थ असे आहे, एकच चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आहे, दुसरा कुठलाही चेहरा येत नाही. एकच विचार तुमच्या डोळ्यासमोर येत आहे, दुसरा कुठलाही विचार येत नाही, दुसरा कुठला चेहरा येत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. ज्या एकच चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येत आहे, तुम्ही त्यांची आराधना करताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रात्रंदिवस तुमच्या समोर जे चेहरा येत आहे, हालेलुया हालेलुया हालेलुया, हे जे चेहरा येशूचा चेहरा असेल तर तुम्ही त्याला हृदयामध्ये ठेवून आराधना करता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. वाईट विचार मात्र डोक्यात येत असेल तर हे अचानक एक दिवस झालेली गोष्ट नाही, हे हळूहळू हळूहळू वाढत 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 गेलेली गोष्ट आहे. हालेलुया हालेलुया. तुमचा स्नान संस्कार झालं तर, तुमचा खरा बप्तिस्मा झालं तर, हालेलुया, एक व्यक्ती खरोखर पश्चाताप करून एक नवीन उत्पत्ती झालं तर, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पापमय गोष्टीला एकदाच नाही बोललेल्या एक अनुभव आहे. प्रेज द लॉर्ड. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये प्रभूने आपल्याला शिकवलेलं आहे. हालेलुया हालेलुया. जो ख्रिस्तामध्ये जन्म घेतलेला आहे ते पापासाठी मेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये जन्म घेणाऱ्या लोकांना, देवाचे लेकरे बनलेले जे लोक आहेत, त्यांना पाप करता येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मरण म्हणजे काय आहे? मरणामध्ये काय होत आहे? मेलेल्या माणसांना समजा मोठा गोट घेता येत नाही म्हणून चमच्यामध्ये थोडा थोडा अल्कोहोल पाजव, दारू पाजवायला गेलं तर गिळणार? तोंडाला लागून दिलं तर गिळणार का? गिळणार? तुम्ही केवढं टाकलं तरी ते बाहेर जाणार, आत नाही जाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्त मंडळी आपल्याला सांगत आहे, पवित्र ग्रंथ आपल्याला शिकवत आहे, तुम्ही पापासाठी मेलेले बनणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचे वचन आपल्याला शिकवत आहे, तुम्ही पापासाठी मेलेले असायला. प्रेज द लॉर्ड. या सगळ्या गोष्टीसाठी येशू पवित्र मिसामध्ये आपल्याला शक्ती देणार. प्रेज द लॉर्ड. माझा एक मित्र आहे, त्या मित्राने मला बोलले, हालेलुया, हा बंधू मिलिटरी मध्ये काम करणारा होता. मिलिटरी मध्ये जायच्या अगोदर रोज मिसालावर जात होते.
एकदा मिलिटरीमध्ये गेल्यानंतर तिकडे संधी भेटत आहे तेव्हा मिसाला जात होते, तरी कुंसार मनापासून करणे विसरले. हा होता सुंदर कुंसार वगैरे करणारा माणूस. हालेलुया. मिलिटरीमध्ये गेल्यानंतर त्या बंधूने मला बोलले, फादर आता कुंसार केलं तर देवाने दिलेली आयुष्याचं मग पुढे काय करायचं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अंगामध्ये एवढं ताकद आहे, अंगामध्ये एवढं ताकद आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने एवढं सुंदर जग दिलेलं आहे. या सर्व गोष्टीचा अनुभव घेतला नाही तर काय उपयोग आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. जगिक माणूस कायम असेच विचार करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या बंधूने सांगितलं 9 वर्ष मी कुंसार नाही केला. मनात विचार येत आहेत, कुंसार केलं तर परत तेच पाप केलं तर काही उपयोग आहे? त्यापेक्षा आता करायला नाही गेलं तर काही प्रॉब्लेम आहे? हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. एक रिट्रीट मध्ये भाग घेताना साक्रमेंटातील येशू जवळ जाऊन हात जोडून बसलेला असताना येशूने त्यांच्या हृदयाबरोबर बोलले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू त्यांच्या हृदयाशी बोलत आहे तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये पश्चाताप निर्माण झाला. हृदयामध्ये पश्चाताप निर्माण झालेल्या या बंधूने ख्रिस्त शरीर स्वीकार केला. कमळून विसांनी कमळून घेतले कुंसार झाल्यावर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या बंधूने सांगितलं, येशू आज जसे तू माझ्या हृदयात आला, माझी एक इच्छा आहे मी मरेपर्यंत रोज असेच तू माझ्या हृदयात यावं. तू येणार का येशू? मला असं संधी देणार का येशू? हालेलुया. प्रियानो, मी ज्या मित्राबद्दल तुमच्याशी बोलत आहे या मित्रांनी एकदाच पापाच्या मार्गाला बाई केला. येशूला हृदयामध्ये प्रभू म्हणून स्वीकार केला. हालेलुया. आज हा मिलिटरी माणूस परमेश्वराची सेवा करत आहे. गेल्या 40 वर्ष या बंधूने मला सांगितलं, फादर गेल्या 40 वर्षाच्या काळामध्ये अरुणाचल प्रदेश आणि काही ठिकाणीवर हा बंधू प्रवचन द्यायला गेलेला आहे आणि परदेशांमध्ये काही देशांमध्ये प्रवचन द्यायला वर गेले. तसा प्रकारे 40 वर्षाच्या काळामध्ये फक्त 16 वेळ मिसा त्यांच्या फुटले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. प्रियानो, येशू जवळ जेव्हा आपण येतो, हालेलुया. हालेलुया. 40 वर्षाच्या काळामध्ये त्याच्या किती मिसा फुटले? फक्त 16 मिसा. कारण काय आहे? हालेलुया. येशू जवळ त्यांनी मनापासून जिभेवर आलेले, हृदयामध्ये आलेले येशू जवळ त्यांनी मनापासून एक छोटीशी प्रार्थना केली. येशू, तू आज जसे आलास मरेपर्यंत माझ्या हृदयामध्ये तू यावं ही माझी अपेक्षा आहे. प्रेज द लॉर्ड. तो येशू रोज येत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणून येशू जवळ इतर
दुसरा काहीतरी गोष्टी मागण्यापेक्षा सर्वात जास्त किंमतवान गोष्ट आहे, येशू रोज तू माझ्या हृदयामध्ये येशील का? हालेलुया. विचारून बघा. हालेलुया. माझ्या ओळखीचा असे भरपूर लोक आहेत, त्यांचा एक मिस्सा कधी बुडत नाही. एक मिस्सा कधी बुडत नाही. हालेलुया. डॉक्टर लोक, नर्स लोक, वकील लोक, जजेस, हालेलुया, खूप बिझी लोक आहेत, तरी पहाटे उठून तयार होऊन मिस्सासाठी पळतात. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 तुमच्यामध्ये कोणाला तरी एक सर्दी जे कायमचा आहे, तुमच्या नाकाजवळ त्या सर्दीचा अनुभव तुम्हाला कायमचा भेटत आहे. हालेलुया. त्या व्यक्तीचा सर्दी या क्षणामध्ये पवित्र आत्मा दूर करून देऊ, त्यांना आशीर्वाद करताय. हालेलुया. कोणाचा तरी सर्दी गायब झाला का जरा बघा. झाले. हालेलुया. एका आजीचा सर्दी देवानी दूर केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. त्या सोबत आजीचा अजून अनेक आजारपणा प्रभूने त्याच्या बरोबर दूर केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. कारण पवित्र संस्काराला हालेलुया. येशूची पूजा हृदयामध्ये करायच्या तयारीमध्ये आपण आता उभे राहूया. येशूला आपल्या हृदयामध्ये आता स्वागत करूया. हालेलुया. सर्व अंधार दूर होण्यासाठी आता आपण एक आशीर्वाद प्रभूचा स्वीकार करूया. माझं नाव निक्सन भगत, राहणार उत्तर मडेनंतर. मी बोटीमध्ये काम करत असताना माझ्या हाताचा ॲक्सिडेंट झाला आणि माझ्या हातात 3 बोटे कापली गेली. एक बोटी यायला नाही संपूर्ण, म्हणजे चारी बाजूंनी आज सगळं निघून गेलं. ते आम्हाला बोट घरी आणावं लागली. मी येऊन त्यांनी बाजूला करून घेतला. बेनिपदासाठी मी प्रार्थना करतो. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरांनी सांगितलं एक बोट कापायला. त्यांनी डॉक्टर म्हटले घेऊन घरी जा, तुमच्या ड्रेसिंगला येईल, तर तो हे करू बघू भेटू. असं एक तरी सी जगली ना तर कापायचं नाव व्हायचं. दुसऱ्यांदा गेलो डॉक्टरकडे, त्या डॉक्टर बोलते नाही भेटले कापायचं. पुन्हा घरी आलो, प्रार्थना केली. बेनिपदाला फोन केला. फादरांनी प्रार्थना केली. आम्ही पण सुद्धा प्रार्थना करत होतो. व्हायला पाहिजे 33 वेळा प्रार्थना रोज करायचं. नंतर 4 दिवसांनी पुन्हा गेलो डॉक्टरकडे. डॉक्टरांनी सांगितलं की आता घसा जगलेली आहे, आता बोट कापावं लागणार नाही. ते दुसऱ्या बोटाची सर्जरी करायला लागेल. ती पण न करायची झाली. या म्हणजे मी देवाचे आभार मानतो. माझी 5 बोटाचं सरळ आहे, सरकीच आहे, काही प्रॉब्लेम नाही झाला कुठला. प्रभूने माझ्यावरती कृपा स्तुती केली. म्हणजे त्याबद्दल मी प्रभूचे आभार मानते. आम्ही फादर बहिणी यांनी माझ्या घरी प्रार्थना केली. त्याच्याबद्दल फादरांचे मी आभार मानते. तसेच आपला आश्रम आणि सर्व टीमचे मी मनापासून आभार मानते. तर चला. प्रभू तुम्हा बरोबर असो. एका शेतकरीला त्याच्या शेताच्या संबंधातील गोष्टीमध्ये येशू आशीर्वाद देत आहे. गिरण चालवणाऱ्या एका व्यक्तीला त्यांच्या गिरणाच्या संबंधामध्ये एक विशेष आशीर्वाद प्रभू देत आहे.
हालेलुया. एक डोळा लालसर होत आहे वारंवार, अशा एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. हालेलुया. हालेलुया. आपण माता मरियाला धन्यवाद देत, हात जोडत एक नमो हे कृपा पूर्ण मरिया बोलूया. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हालेलुया. अनेक लोकांना हृदयामध्ये येशू मिळाला, हृदयामध्ये येशू आला. मी धन्य झालो असा एक अनुभव प्रभू देत आहे. आणि येशू सांगत आहे तुम्हाला आता रडणे वगैरे बंद करून आनंदाने जीवन साजरा करा म्हणून अनेकांना येशू सांगत आहे. हात जोडून मनापासून प्रार्थना करण्याचा एक भक्तीचा दान तुमच्यामध्ये काही लोकांना प्रभूने दिले. आपण देवाला धन्यवाद देऊया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.